म्हसरूळ हादरलं. एमएससीबीच्या निष्काळजीपणाने 20 म्हशींचा बळी. नाशिकच्या दिंडोरी रोडवरील म्हसरूळ परिसरातील रामेश्वर नगर येथे आज अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. अमन अफजल कुरेशी यांच्या गोठ्यातील तब्बल 19 ते 20 म्हशींचा पोलावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून यामागे थेट एमएससीबीचा भोंगळ आणि बेजबाबदार कारभार असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. माहितीनुसार कित्येक वर्षांपासून कुरेशी कुटुंबाने वारंवार तक्रारी करूनही एमएससीबीकडून दुर्लक्षच करण्यात आले. परिसरात सतत व्होल्टेज कमी जास्त होणे, निकृष्ट दर्जाच्या वायरचा वापर, लांब अंतरावरून ओढलेली सैल वायर आणि पोलवर वाढलेल्या वेली या सर्व गोष्टींकडे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली. आज याच निष्काळजीपणाचा परिणाम भीषण ठरला. गोठ्यात अचानक करंट पसरला आणि निष्पाप म्हशी एकामागे एक मृत्युमुखी पडल्या. यावेळी अमन कुरेशी स्वतः गोठ्यात उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ स्विच बंद केला आणि बांबूच्या साहाय्याने वायर बाजूला करून मोठा अनर्थ टळला. अन्यथा संपूर्ण गोठा उद्ध्वस्त झाला असता. धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप कुरेशी यांनी केला आहे. वायर काढून नेण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांनी स्वतः ती हिसकावून घेत चूक तुमची आहे, ती लपवू नका असा जाब विचारला. स्थानिक नगरसेविका दीपाली गीते यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि एमएससीबीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पंचनामा आणि पशुवैद्यकीय तपासणीतही स्पष्ट झाले की म्हशींचा मृत्यू विजेच्या धक्क्यामुळेच झाला आहे. या घटनेमुळे कुरेशी कुटुंबावर प्रचंड आर्थिक संकट कोसळले आहे. लाखोंचे नुकसान झाले असून कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक नागरिकांचा संताप उसळला असून मागणी एकच, एमएससीबीच्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा. अमन कुरेशी यांना पूर्ण नुकसान भरपाई द्या. निकृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. म्हसरूळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. हा केवळ अपघात नाही, हा एमएससीबीच्या निष्काळजीपणाचा थेट बळी आहे. जर वेळीच तक्रारींवर लक्ष दिले असते तर आज 20 निष्पाप जनावरांचा जीव गेला नसता. आता प्रश्न एकच, जबाबदार कोण आणि न्याय कधी, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद, नाशिक. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमची म्हशी आहे ना, तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना मीटरवरून झालेला आहे. आमचा प्रॉब्लेम झालेला आहे वरतून केबल जो आहे ना, केबल जळलेली आहे आणि ते डायरेक्ट आहे ना पोलवरून शॉर्ट सर्किट होईल होती. त्यांच्या म्हणणं नाही म्हणे वरतून नाही, ते वरती पाहून आणि केबल लपवली त्यांनी आमच्याशी आणि डायरेक्ट म्हणते काहीच नाही, मीटरवरून झालेला आहे प्रॉब्लेम. आमचे 20 म्हशी मेलेले. कोणी केबल लपवली? ते लाईट वाले राजू आवाडे, एमएससीबी ऑफिसर आहे. एमएससीबी. तुम्हाला कसं माहिती केबल लपवली? ते नंतर ते साहेब आले ना, लाईट इन्स्पेक्टर, त्यांनी आहे ना आम्हाला केबल त्यांनी दाखवली. त्याच्यानंतर मी केवळ त्यांच्या हातातून उचकून आणले. ओके. आणि ताई आले होते, दीपाली ताई, त्यांचे देखत बी त्यांनी हेच म्हणले का मीटरवरून प्रॉब्लेम आहे. ओके. आणि नंतरून पाहिल्यानंतर ताईला आम्ही दुसऱ्यांदा बोललेले, ते केबल वरून प्रॉब्लेम झालेला आहे. व्होल्टेज कमी असं झालं. आता तुमची काय मागणी आहे नेमकी? आमची मागणी अशी आहे, आमची भरपाई द्या, तेव्हा म्हशी उठणार, तर त्याच्याशिवाय म्हशी उठवणार नाही आम्ही. ते फुटून मेले ना, एकदम पूर्ण सगळे बी गेले, आम्ही हलणार नाही आणि म्हशी बाहेर जाऊन देणार नाही. आमची भरपाई जागीच पाहिजे. काय नाव तुमचं? इरशाद कुरेशी. किती वर्षापासून आपला गोठा येतो? आपला पिढीवरून पिढी येतो धंदा. पंचनामा होने के बाद क्या बोला? मेरा नाम अमन अफजल कुरैशी, रहवासी नासिक का। मेरा तबेला रामेश्वर नगर में, नासिक, डिंडोरी रोड, मसूर, नासिक। मेरे तबेले के अंदर आज 20 भैंसों की डेथ हो गई। बाई करंट शॉक से हुआ है ये सब। हमने एमएससी वालों को कॉल किया, हमने बुलाया उन्हें कि आप यहाँ पे करंट, आपका करंट उतर गया यहाँ पे। वहाँ पे आने के चेक किया तो उन्होंने हम पे ब्लेम किया कि आपके पास से कुछ इशू हुआ है, इनर इशू के आउटर इशू है। फिर हमने पूरा चेक करवाया तो ऊपर वायरमैन ऊपर गए चेक करने के लिए और उन्होंने हमें कुछ रिस्पॉन्स नहीं दिया। बाद में तो दूसरे ऊपर से साहब आए, उन्होंने चेक करने के बाद देखा कि वो बोले कि ऊपर वायर जल चुकी है। तो पूरा हमने सेटअप पूरा देखने के बाद उनको वहां पर उनको बोला, हमने ऐसा है, हमारा वाद भी है उनसे, तो बोल रहे हैं कि आपका इशू है, हमारा इशू नहीं है। तो हमने उनको पहले ही बोल चुके थे कि वोल्टेज का प्रॉब्लम हो रहा है यहाँ पे नासिक के अंदर, हमारे एरिया के अंदर, रामेश्वर नगर के अंदर। तो हमने उनको बोला तो बोलते वोल्टेज का प्रॉब्लम नहीं है, आपका प्रॉब्लम है। तो यहाँ से हमारे वायरिंग से होते होते मीटर का प्रॉब्लम हुआ, मीटर से शॉर्ट होने से 20 भैंसों का हमारा डेथ हुआ। अभी ये ब्लेम किसको देना चाहिए? सरकार ब्लेम करे, एमएससी ब्लेम करना चाहिए। हम एमएससी को कंप्लेन कर रहे हैं, कंप्लेन को रिस्पॉन्स देने जाए और उन्होंने हमको हमें बोला कि ऐसी ऐसी बात है, प्रॉब्लम आपका है, हमारा नहीं है। आगे
दीपावली का गणेश जी थे, उनको बुलाया था, तो वो आए थे, उनके सामने उन्होंने बोला कि हमारा इशू है, तो हमने एमएससी वाले टच किया, ये वायर सब जगह जल चुकी है, हाई वोल्टेज की भी जली वायर। तो आप लोगों को बताइए हमें कौन न्याय देगा? हमें न्याय हमें मिलना चाहिए, एमएससी वालों को भरपाई देनी चाहिए, हमें पूरी भरपाई देनी चाहिए। हमारा 19 भैंसों का नुकसान हुआ है, 40 लाख रुपए का हमारा माल का नुकसान हुआ है, एमएससी वालों को सबको भरपाई देनी चाहिए। और सब सब चेकअप किया उनका, पुलिस हमारा हो चुका है, इन्वेस्टिगेशन हो चुका है हमारा, और उनका कर लिखा पोस्टमार्टम भी कर चुके भैंसों का, उसमें क्लियर कट आया है कि भैंस शॉर्ट सर्किट से डेथ हुई है। अभी हमें न्याय मिलना चाहिए, नहीं तो हम आंदोलन करेंगे, कि हमारी जान जाएगी या तो सब कुछ जाएगा। फिर ऐसे हम बर्बाद हो चुके हैं, हमें इसका न्याय मिलना चाहिए। एमएससी वालों को सख्त कार्रवाई होनी चाहिए उन लोगों को। और उनका वायरमैन को हमने बुलाया, तो ऊपर से आके हमने वो कर रहे क्या, अरुण वायरमैन है, वो बोलते हैं कि हमारा इशू नहीं, तुम्हारा इशू है, और हंस रहे हमारे ऊपर। हमारा नुकसान हो गया इतना, हम मर जाते हो, हमारे पे हंस रहे हैं। तो इसे बोलते 15 दिन की छुट्टी पे था, ये था, ये झूठ बोलने से सर ये ब्लेम कर रहे हैं। ये हमें कार्य होनी चाहिए, हमें सब चीज का हमें फायदा होना चाहिए। देखो अभी क्या देखो, 19 भैंसे मरी है, 40 लाख रुपए का नुकसान हुआ है। वो बोल रहे हैं हम कार्रवाई कर देखते हैं क्या है, क्या ऑप्शन नहीं। हमें इंसाफ मिलना चाहिए सर, हम ये गवर्नमेंट से करेंगे, अपील करेंगे, हमें इंसाफ मिलना चाहिए। ये वायर है, उनकी वायर सब उनकी आपकी फिटिंग है, हमारा तो कुछ नहीं है, और हम टाइम टू टाइम बिल पेमेंट करते हैं, और हमारा सब कुछ क्लियर है। बस दिमागी निकाल काय झालं नेमका काय हे शॉर्ट सर्किट झाला. मी गेलो होतो नवाज पडायला, पोरे आलो होतो 2 वाजता गोठेवर. त्याच्या आला मला 2:30 वाजता फोन की काहीतरी म्हैशी आणून राहिले साहेब. म्हणलं काय झालं, मी आलो पडत, ते इडून म्हैशी धाड पडायला लागले साहेब. मग मी पाहायला म्हणले करंट उतरलाय, मी मीटर मध्ये आग लागली, मग ते मीटर तोडला, नाही तरी बंद झाला. मग मी बाहेर गेलो बल्ल्या घेऊन, ते बल्ली घेऊन मग ते बाहेरचे 2 वायरी तोडले मी. तेव्हा तेवढे म्हैशी 19 म्हैशी मरून गेले. इलेक्ट्रिसिटीचा करंट हा कशात उतरला होता नेमकं? डायरेक्ट मीटर मध्ये मीटरमध्ये. हो. आणि मशीनला कसं काय करंट लागलाय? करंट आला, ते साखळा आहे ना मशीनला, ओके. ते साखळ्यामध्ये करंट पोचला लोखंडमध्ये. ते जे 2-4 म्हशी डोरी होती ना, त्या डोरीमुळे वाचले ते म्हशी. बरं. ज्यांच्या गळ्यात साखळ्या होत्या ते मेले. तेच मेले. जवळपास किती म्हशी मेल्यात आपल्या? 19 म्हशीमध्ये 19 म्हशी मेल्या. जवळपास टोटल किती म्हशी 44 आहेत? म्हशीमध्ये 44 म्हशी, त्याच्यातल्या 19 म्हशी मेल्या. ह्या मेलेल्या आहेत. बरं. काय नाव एक आपलं? म्हशी 2-2, 2.5 लाख रुपयाची म्हशी साहेब. आता आपली काय मागणी? माझी भरपाई द्यावा, पूर्ण म्हशीची भरपाई पाहिजे आपल्याला, कोणाकडनं भरपाई पाहिजे? एमएससी राहा कोणी राहा, आपल्याला भरपाई पाहिजे आपल्याला. मी म्हशी आणून देणार नाही, भले साडून गेले तरी चालेल. आणि मी स्वतः हा फाशी गोठा घेणार आपला आहे, तो नाही. भाड्याचा स्वतःच्या आहे, काही भाड्याच्या नाही. ब्लॉक मारून देईल गोटेला, म्हशी साडून देईल, इकडे बास फुटू हे काय हो, स्वतः आत्महत्या करून घेईल मी, मला भरपाई नाही भेटली तर. माझा फॉल्ट नाही आहे. साहेब आले, मी 15 दिवसाआधी केबल टाकायला लावली, त्यावारी केबल टाकून गेलाय त्यांच्याकडून. जवळपास किती दिवसापासून मागणी करताय तुम्ही की? मी रोज कंप्लेंट करतो 2-4 दिवसांनी की लाईट नाही, हे नाही, रोज व्होल्टेज कमी जास्त होतो. आणि ही सर्व्हिस वायर टाकली होती, तुम्हाला माहिती होती का? कमी यांनी टाकली 15 दिवसांनी. आपल्याला नाही माहिती, यांचं काम यायला माहिती आपल्याला काय. आता यांनी कशी टाकली, काय टाकली,